हे व्हॉट इज अप गाइस, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे। मी हर्ष पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल पाटील रसोईवर। आज मी परत एकदा झेप्टो कॅफेवरून मला खायसाठी काहीतरी ऑर्डर केलंय। जर तुम्ही माझी जुनी व्हिडिओ बघितली असेल तर तेव्हा पण मी छोले कुलचे ऑर्डर केले होते झेप्टो कॅफेवरून। मस्त होते ती व्हिडिओ। जर बघितली नसेल तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईनच। तर आज मी तुम्हाला दाखवतो मी काय मागवलं झेप्टो कॅफेवरून। तर आज मी झेप्टो कॅफेवरून दाखवतो मला ऑर्डर केलं। ही आहे आपली मॅगी, प्लेन मॅगी आहे आणि मॅगीसोबत थोडेसे दिले आहेत चम्मच वगैरे। आणि हा आहे आपला वेज बर्गर। ऑलमोस्ट असं सबवेसारखा दिसतंय, तर तुम्हाला दाखवतो बोलू मी। सर्वात आधी आपण मॅगी खाऊन बघू। मॅगीसोबत मिळालं कटलरी आणि हा सॉस मला वाटतंय बर्गरसाठी दिला आहे। आणि हा एक चम्मच आणि टिश्यू पेपर आला आहे। तर आता आपण मॅगी अनबॉक्सिंग करू। ही ऑलरेडी थोडीशी अनबॉक्सिंग होती, तर ही बघू शकता तुम्ही मॅगी। तर आता आपण मॅगी खाऊन बघू। ड्राय आहे एकदम, आपण जशी घरात करतो याची सुपीवाली नाही आहे। स्मेल पण फिका फिका येत आहे। ॲक्च्युली आपल्याला कसं आता आम्हाला सवय लागलं आहे, मॅगी मसाला मॅजिक येतो तो आम्ही मॅगीत टाकतो, म्हणून ते एकदम मसालेदार होते। तर याच्यात मला नाही वाटत सगळं टाकलं असेल, याच्यात नॉर्मल मसाला टाकला आहे। नॉर्मल मॅगी आहे, मस्त लागतं आहे। असं वाटतं लहानपणी जशी मॅगी करायचो, कारण की तेव्हा हा नसायचा मॅगी मसाला मॅजिक नसायचा, तर नॉर्मल मसाला टाकून बनवायचो। पण ही 70 रुपीजला वर्थ नाही वाटत आहे मला 70ला नाही भेटलं आहे। तुम्हाला मी सांगेन, मला एक ऑफर भेटलं आहे, ते व्हिडिओच्या एंडिंगला सांगेन, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। तर मॅगी एकदम ड्राय आहे, पण ठीक आहे। अशी ओव्हर कुक्ड पण नाही आहे। कोण कोण अशी एकदम ओव्हर कुक करता, एकदम फुगते ती मॅगी, परफेक्ट कुक्ड आहे। तर आता मी थोडासा एक्सपिरियन्स करणार आहे। ते मॅगी आहे आणि केचप हा बर्गरसाठी दिलेला, पण मी मॅगी टाकून बघणार आहे। थोडासा टाकू आपण, जास्त नको, चांगला लागला पाहिजे। खराब नाही आहे। एवढा का वाईट नाही लागत आहे। मला आवडला, तुम्ही पण ट्राय करा। मला माहिती आहे कमेंट्समध्ये कोण बोलतील शी, पण एकदा ट्राय करून बघा। स्वीट टेस्ट येते। तर आता आपण ट्राय करू आपला बर्गर। पॅकिंग बघू शकता, एकदम सबवेसारखी गेलं आहे। खोलू आपण। सबवेचा बर्गर नाही वाटत आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। सेम सबवेचा बर्गर वाटतो, सेम टू सेम। एवढा भारी फ्रेग्रेन्स नॉनव्हेज बर्गरमधून पण येत नाही। मी असंच स्क्रोल करत होतो झेप्टो, तर त्याच्यावर मला दिसला आपली ऑर्डर काय त्याच्यावर लिहिलं ना वाटतं। हां, बॉम्बे आलू टिक्की सँडविच याचं नाव आहे। बॉम्बे आलू टिक्की सँडविच। याचा प्राईस मी तुम्हाला लास्टला सांगेनच। 2 इतक्या मोठ्या मोठ्या टिक्क्या आहेत आणि मी पूर्ण बर्गरची अनबॉक्सिंग करून टाकली।
आणि हिरवी चटणी आणि कांदा, कारण की बॉम्बे स्टाईल आहे. ब्रेड पण ब्राऊन ब्रेड आहे आणि वरती हर्ब्स आहेत. तर आता मला एक मोठी बाईट घेऊ. मस्त आहे. थोडासा ड्राय आहे पण टेस्ट एक नंबर. जर आता बॅकग्राऊंड नॉईज येत असेल त्यासाठी सॉरी, जरा बाहेर काम चालू आहे, मी तो जरा बाहेर आहो. ठीक आहे. मला 69चा भेटला आहे. 69च्या हिसाबची ठीक आहे. कारण की आजकाल मॅकडी वगैरेमध्ये एक छोटासा बर्गर भेटतो 69मध्ये. तर आपल्याला डबल पॅटीवाला एवढा मोठा भेटला सबवेसारखा. त्यात पण ब्राऊन ब्रेड आहे. तर ही होती माझी सेकंड व्हिडिओ झेप्टोवरची. तर आधीची पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. मी जसं मागाशी बोललो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच. व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड नॉईज येतं आहे कारण की बाजूला जरा रस्ता खोदायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे त्या मशीनचा आवाज येतो, त्यासाठी खरंच सॉरी. आय होप सो गाईज आजची तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नसेल केलं तर. आणि तुमचे फ्रेंड्स फॅमिलीला पण सांगा कारण की आपल्या 1K आता होतीलच लवकर. तुम्हीच करू शकताय आणि प्लीज तुम्ही करालच, मला माहिती आहे. तर थँक्स अ लॉट.